नागपूरमध्ये भारत न्यूझीलंड टी20 क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम परिसरात होणारी गर्दी, गैरसोय आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मेट्रो सेवेचा प्राधान्याने वापर करावा। क्रिकेटप्रेमी नागरिकांच्या सोयीसाठी महामेट्रोतर्फे मेट्रो ट्रेन सेवा रात्री 10 वाजल्यानंतरही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला। मेट्रो सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत तसेच आवश्यकतेनुसार त्यानंतरही सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रो प्रशासनाने दिली आहे। या नियोजनानुसार शेवटची मेट्रो ट्रेन खापरी मेट्रो स्टेशनवरून मध्यरात्री 12 वाजता सुटणार आहे। प्रवाशांच्या गरजेनुसार मेट्रो सेवा त्यानंतरही सुरू ठेवण्यात येणार आहे। खापरी येथून प्रवासी ऑटोमोटिव्ह स्क्वेअरपर्यंत थेट प्रवास करू शकतील। तसेच सीताबर्डी इंटरचेंज येथे ट्रेन बदलून ॲक्वा लाईनवरील कोणत्याही दिशेने प्रवास करण्याची सुविधाही उपलब्ध असेल। प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो गाड्या दर 10 मिनिटांच्या अंतराने धावणार असल्याचेही महामेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। VCA जामठा इथे नागपूर आणि न्यूझीलंड दरम्यान T20 मॅच होऊ घातली आणि संध्याकाळची मॅच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या मॅच करता मेट्रोने विशेष सेवा उपलब्ध केली आहे। रात्री 12 वाजेपर्यंत आणि गरज पडली तर त्या पलीकडे देखील मेट्रोची सेवा उपलब्ध राहील आणि म्हणून महामेट्रो नागपूरतर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की त्यांनी मेट्रोचा वापर करावा, जेणेकरून रस्त्यावरची रहदारी जी आहे किंवा वाहतूकचा गुंता जो आहे तो टाळता येईल। आपण बघितलं आहे की त्या रस्त्यावर जेव्हा 4 चाकी किंवा 2 चाकी गाड्या सगळ्याचा सामना करता जातात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते, तर ते सगळं टाळण्याकरता मेट्रोचा वापर करावा, जेणेकरून तुमचा वेळ देखील वाचेल आणि लवकरात लवकर तुम्हाला सामना पोचायकरता जाऊ शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे जे मेट्रो प्रवासी जे क्रिकेट चाहते सामना संपल्यावर येणार आहे त्यांच्याकरता मेट्रोने सेवा केली आहे आणि जसं मी आधी सांगितलं तसं अगदी शेवटचा प्रवास येईपर्यंत मेट्रो ही सेवा सगळ्या क्रिकेटप्रेमींना